नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की लक्ष्मीपूजनाला लागणारा झाडू हा कधी आणावा, त्याचप्रमाणे तो झाडू खरेदी करताना कोणती चूक आपल्याला करायची नाही, जी चूक बरेच जण म्हणजे 99% महिला करतातच, त्या चुका आपल्याला करायच्या नाही। त्याचप्रमाणे तो झाडू घरी आणल्यावर त्याला एक वस्तू आपल्याला बांधायची आहे, ज्यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्य वर्षभर भरभरून राहील, आपली प्रगती होत राहील, भरभराट होईल, एक बरकत राहील आणि त्याचप्रमाणे आपले लक्ष्मीप्राप्तीचे मार्ग मोकळे होत राहतील। बघा, झाडू म्हणजे जी केरसुणी, ज्याला कोणी कोणी फडा म्हणतं, कोणी शिरई म्हणतं, केरसुणी आहे तिची पूजा आपल्याला लक्ष्मीपूजनाला करायची असते। का करतो आपण त्याची पूजा? कारण की ती आपल्या घरची एक लक्ष्मी असते। झाडूला साधा जरी पाय लागला तरी आपण त्याचं 10 वेळेस दर्शन घेतो, कारण की ती आपली लक्ष्मी आहे। झाडूचे काही नियम आहेत, जे झाडू कसा ठेवावा किंवा झाडू कोणत्या वेळेत आपल्या घरात मारावा, जेणेकरून आपल्या घरातली जी काही अलक्ष्मी आहे ती संपूर्णपणे बाहेर जाते आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते। झाडूला लक्ष्मीला दर्जा दिलेला आहे, कारण की झाडू ही एक लक्ष्मीच आहे आणि म्हणूनच तिला लक्ष्मीसारखंच आपण वागवलं पाहिजे, लक्षात घ्या। तर त्याचप्रमाणे आपण जो झाडू आपल्याला लक्ष्मीपूजनाला लागणारा आहे तो झाडू कधी आणावा, तर तो झाडू आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी आणायचा आहे। धनत्रयोदशी ही 29 ऑक्टोबरला आहे। या दिवशी तुम्हाला तो लक्ष्मीपूजनाला झाडू आणायचा आहे आणि त्याची पूजा आपल्याला लक्ष्मीपूजनाला करायची आहे, लक्षात घ्या। फक्त तुम्हाला झाडू हा धनतेरसला आणायचा असतो। त्यानंतर बघा, झाडू खरेदी करताना आपल्याला कोणती चूक करायची नाही, जी चूक बऱ्याच महिला करतात। झाडू खरेदी करताना कधीही तो निरखून बघून किंवा व्यवस्थित आहे की नाही, आपण बऱ्याच महिला बघतात आणि ते साहजिक आहे की आपल्याला कोणती गोष्ट आपण पारखून घेत असतो, पण झाडू घेताना तो कधीही पारखून घ्यायचा नाही। बघा, कारण की ती आपली लक्ष्मी आहे। आपल्या नजरेला जो झाडू पडला अगदी तोच झाडू उचलायचा आणि तो आपल्याला खरेदी करायचा आहे, लक्षात घ्या। कारण की झाडू ही आपल्या घरची लक्ष्मी आहे आणि ती लक्ष्मी असते, त्यामुळे लक्ष्मीला ठरवू द्या की तिला कोणाच्या घरी जायचं आहे। म्हणूनच आपण एवढे मोठे नाही की तिला आपण पारखून आणू आपल्या घरामध्ये, त्यामुळे ही चूक आपल्याला करायची नाही आहे। झाडू खरेदी करताना आपल्या नजरेला जो झाडू आपल्याला सगळ्यात आधी दिसला तो झाडू खरेदी करायचा आणि तो आणायचा आहे। आणि झाडू खरेदी करताना अजून एक गोष्ट आपल्या लक्षात घ्यायची आहे, ती की झाडू खरेदी करताना कधीही त्याच्यामध्ये भाव करत बसू नका। आपल्याला सवय असते महिलांना की आपण प्रत्येक गोष्टीमध्ये भाव करत असतो, म्हणजे ती गोष्ट जर 50 रुपयाची असेल तर आपण 20-30 रुपयाला मागत असतो। पण झाडू खरेदी करताना कधीही अशी चूक करू नका। याचे 2 फायदे आहेत, कारण की गोरगरीब जे असतात त्यांना पण दिवाळी असते आणि ते झाडू घेऊन बसलेले असतात रस्त्यावर, त्यांनाही दिवाळी असते आणि आपण त्याच्यामध्येच भाव करत बसत असतो। तर असं करू नका, त्यांनाही दिवाळी असते, त्यांनाही हौस असते प्रत्येक गोष्टीची। त्याचबरोबर आणि ती झाडू म्हणजे एक आपल्या घरची लक्ष्मी असते, त्यामुळे तिची किंमत ठरवणं इतपत आपण मोठे नाही। म्हणूनच लक्षात घ्या की झाडू खरेदी करताना त्याची किंमत कधीही करू नका। जी किंमत आहे त्या किमतीमध्ये तुम्ही झाडू खरेदी करा आणि जो तुमच्या नजरेला पडेल सगळ्यात आधी तोच झाडू खरेदी करा। त्याचप्रमाणे बघा, झाडू खरेदी करून आणल्यावर तुम्ही त्याची जेव्हा पूजा करणार ना, तेव्हा तुम्हाला त्याला एक कलावा बांधायचा आहे। कारण की कलावा, आता बघा, बऱ्याच जणांना ही गोष्ट माहीत आहे पण बऱ्याच जणांना माहीत नाही, त्यांच्यासाठी सांगते। तो कलावा तुम्हाला बांधायचा आहे। बघा, झाडू जेव्हा आपण खरेदी करून आणतो धनतेरसला, तेव्हा तो व्यवस्थित एका ठिकाणी ठेवून द्यायचा आणि लक्ष्मीपूजना दिवशी तो तुम्हाला काढायचा आहे बाहेर। सकाळी सकाळी आपल्या तुळशी मातेजवळ तो झाडू तुम्हाला न्यायचा आहे, त्याला तुम्हाला हळदी कुंकू अक्षता व्हायची आहे, त्याची तुम्हाला पंचोपचार पूजा करायची आहे। आणि जेव्हा तुम्ही लक्ष्मीपूजनाची मांडणी कराल, जेव्हा पूजा तुम्ही मांडाल, तेव्हा तुम्हाला तो झाडू उचलून लक्ष्मी मातेची पावले काढून तुळशी मातेपासून ते आपल्या पूजा मांडणीपर्यंत तुम्हाला लक्ष्मी मातेची पावले काढायची आहेत आणि तिथून तो झाडू तुम्हाला आपल्या लक्ष्मी माते जय जयकार करत करत तो तुम्हाला पूजा मांडणीपर्यंत न्यायचा असतो। पूजा मांडणीमध्ये तो तुम्हाला ठेवायचा असतो। ही सगळी माहिती मी तुम्हाला लक्ष्मीपूजनाचा जो काही व्हिडिओ बनवणार आहे त्यामध्ये पण सांगणारच आहे, पण तरीही एकदाच सांगते। आणि तेव्हा त्या झाडूला तुम्हाला, त्या केरसुणीला तुम्हाला कलावा बांधायचा आहे। कलावा सगळ्यांना माहीत असेलच, तो कलावा तुम्हाला बांधायचा आहे। आणि लक्षात घ्या, तो कलावा बांधल्यानंतर दुसऱ्या दिवशी, लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी तो तुम्हाला सकाळी तो कलावा सोडून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे, जेणेकरून तुमच्या घरामध्ये पैशांचा ओघ येत राहील,
लक्ष्मीप्राप्ती तुमचे मार्ग मोकळे होत राहतील आणि तुमची एक प्रगती होत राहील, भरभराट होत राहील। हा उपाय बरेच जण लक्ष्मीपूजनाला करतात, पण बऱ्याच जणांना माहीत नाही, जे बरेच जण करत सुद्धा नाहीत, त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ शेअर केला। तर हीच एक छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती। तर झालेली सेवा मी स्वामी महाराजांनी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।